सोपन भाऊ ही घ्या तुमची नश्या, पण ह्याचा मोबदला तोच द्यायला तुम्हाला इथे बोलवलंय मी. गाणगापूरच्या वाटेवर एका धर्मशाळेत तुम्हाला माझा भाऊ दिसेल, त्याच्यासोबत त्याची बायकोही असेल. आणि त्याच्याजवळ भरपूर धनही आहे. हो मग तर काम एकदम सोपं आहे बघा. धन दुबाडात, पण त्या दोघांनाही देवाघरी पाठवा. मला माहितीये तुम्ही कोणतेही काम केल्यावर साक्षीदार मागे सोडत नाही. निश्चिंत राहा. ठीक आहे, जा आता तुम्ही लागा कामाला. मोरिया, बाबांच्या अस्थी घेऊन चाललायस ना? काळजी करू नको. बाबांसोबत तुमच्याही अस्थी मी एकत्रच गाणगापूरला पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे. आता दत्त पादुकांच्या सेवेचं इतकं फळ तुला मिळायलाच हवं. अरे भरपूर मिळालं. काय झालं? हो, तुम्ही कोण? काय कोण आहात तुम्ही? काय करताय? अहो ते धन कुठे घेऊन चाललाय? एक शब्दही बोलता इथंच कापून टाकेन. कृपा करा, आम्ही काहीच केलेलं नाहीये. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला फक्त धान आणि शांतता हवी. चला, काम झालं. ओ महाशय, नाही दिसायला सामान्यच दिसतंय, वेळ लागल्यासारखंही वाटत नाही. मग एवढ्या रात्री एवढं धन घेऊन उघड्यावर का बसलाय? मी एक वाट सुरू आहे. काय ना, धन भरपूर आहे माझ्याकडे, पण आता मला धनाची लालसा राहिलेली नाहीये. आता गाणगापूरला जाऊन स्वतःला महाराजांच्या सेवेत वाहून घ्यायचंय. पण त्याआधी हे धन एखाद्या योग्य व्यक्तीला द्यायचंय, म्हणून विचार करत बसलोय. मला द्या ना. अहो माझ्याहून योग्य व्यक्ती कोण मिळेल तुम्हाला? मला द्या. कशावरून तू योग्य व्यक्ती आहेस? मी गरिबांना देईन, दान करेन, पुण्याची कामं करेन. हे धन मी तुला देऊ शकतो, पण माझी एक अट आहे. अहो तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे तुम्हाला, द्या लवकर द्या. अरे अट ऐकून तर घे. सांगा. हे घे, पण ह्या बदल्यात तू मला तुझा एक हात तोडून दे. ओ हाव, तुम्हाला काय वेळ लागले का? अहो हात घेऊन तुम्हाला काय फायदा? हे तू हात दिल्यावर सांगेन मी. ओ नाही जमणार. काही काय? बर, मग एक डोळा काढून दे. अहो नाही जमणार हो. बर, पाय तोडून दे. ओ माशे गप्प बसा. अहो ह्या सगळ्या गोष्टी या धनापेक्षाही मौल्यवान आहेत तो. तेच तर सांगतोय, धनापेक्षा दोन भावांचं नातंही जास्त मौल्यवान असतं. तू तुझे डोळे, हात आणि पाय काढून द्यायला तयार नाहीयेस, पण भावाचा बळी द्यायला चाललायस. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं कळलं की मी माझ्या भावाला? अरे तुझे हात, डोळे आणि पाय या तीनही गोष्टी दिल्यावर तुझी जी अवस्था होईल ना, तीच अवस्था होणार आहे भावाला गमावल्यावर. तेव्हा जरा विचार कर. स्वार्थ ही सुद्धा एक नशा आहे. त्या नशेतून बाहेर पड. हे बघ, मिळालेलं वरदान हे या कंदिलाप्रमाणे असतं.
आता या कंदिलाची ज्योत रात्रीच्या अंधारात वाटही दाखवू शकते आणि अहंकार वाढला तर हीच ज्योत वणवाही पेटवू शकते. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. स्वतःची वाट सुकर करत भावाला सोबत घेत समंजसपणे आणि शहाणपणाने पुढे व्हायचंय की स्वार्थापायी भावाच्या आयुष्यात वणवा पेटवायचा आहे. हे बघ, निवड क्षणाची असते पण परिणाम आयुष्यभराचे असतात. स्वामींनी मला वरदान दिले आणि त्यांचा शब्द खराच ठरेल. मी माझं चिंतन मागे घेणार नाही. पादुकांवर हक्क माझाच आहे. आणि या धनावर सुद्धा. ऐका ना, मी काय बोलतोय, मी ना त्या तिकडे ना आपलं ते ज्योत विजली तरी सत्याचं तेज विजत नाही. अहो हे धन आम्ही गाणगापूरला गोरगरिबांना वाटण्यासाठी आणि मंदिरात देणगी म्हणून घेऊन चाललोय. कृपा करून ते घेऊन जाऊ नका. दान देणगी हे शब्द आमच्यासाठी नाहीत. ध्यान विसरून जा आणि मरायला तयार व्हा. कृपा करा, आमचं काहीच वाईट करू नका. धन तर घेताय ना तुम्ही, मग आता आमचा जीव का घ्यायचा आहे तुम्हाला? अहो आम्ही गाणगापूरला माझ्या बाबांच्या अस्थींचं विसर्जन करायला चाललोय. आम्हाला जाऊ द्या. अहो आम्ही स्वामी भक्त आहोत. दत्तगुरूंच्या पादुकांच्या सेवेची जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्यासाठी आमचं जिवंत राहणं गरजेचं आहे. त्यात माझा भाऊ वाईट मार्गाला लागला. त्याला योग्य मार्गाला आणायचंय, त्यासाठी प्रयत्न करायचे. आम्हाला जाऊ द्या. तुझ्या भावाचा तुला एवढा पुळ काय? तुला माहित आहे? अरे त्यांनी तिथं आम्हाला पाठवलंय आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं तुला मारून टाकायला. बाबा आम्हाला बाहेर काढा इथून. बाबा गणू अहो हे सुमित्रा आणि गणूचा आवाज ऐक. कृपा करा आणि आम्हाला बाहेर काढा. हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. बाबा कुठे तुम्ही? पेटीतूनच आवाज येतोय. स्वार्थाने पेटवलेला वणवा शेवटी स्वतःच्याच माणसांवर धावून येतो. जे पेरलं ते चुकवतं. स्वार्थाचा अंधार आता स्वतःचाच आरसा झालाय. बाबा वाचवा मला. गणू मी आलो. मी वाचवतो तुला. वाचवा मला. मी वाचवतो. सुमित्रा घाबरू नको. मी येतोय. मी वाचवणार तुम्हाला. अरे याच्यात धन होतं ना, गेलं कुठं? सुमित्रा आणि गणूचा आवाज ह्याच पेटीतून येत होता. तो आवाजही बंद झाला. हे 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 सगळं काय होतंय माझ्यासोबत? आणि तो
मला भेटलेला वाटसरू कोण होता? जो बोगे वही पावगे. आप्तांच्या जीवावर उठलास म्हणून तुझ्या जीवाला धग लागलीच पाहिजे. स्वार्थाची आग बाहेर दिसत नाही, ती आत जाळते. न्याय उशिरा मिळतो पण चुकत नाही. नाही नाही, हे शक्य नाहीये. हे खोट आहे. सोपान भाऊजी असं काही करणारच नाहीत. नाही, असं होऊ शकत नाही. माझा आपल्या बोलण्यावर विश्वास नाहीये. आमचा सोपान असं करूच शकत नाही. तो स्वार्थी असेल, तो चुकीचा वागत असेल, तो चुकीच्या मार्गाला असेल, पण नाही, तो या थराला जाऊ शकत नाही. नाही 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 नाही, हा आरोप मी अजिबात मान्य करू शकत नाही. तुमच्यासारख्या भोळ्या कोणचं हे जगच नाहीये. तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाहीये आणि तुम्ही इथे टिकू शकणार नाहीत, म्हणून तुम्ही मेलेलेच बघा. असं का बोलताय तुम्ही? हे बघ, तुझ्या भावाचं खोटं दाखवून आम्हाला काय मिळणार आहे? मरणाऱ्या माणसाला खरं माहिती असावं म्हणून सांगितलं. तुम्हाला मारायचं या साठीवर त्याने आम्हाला इथं पाठवलंय. दिलेला शब्द आम्हाला पाळावाच लागणार. आम्ही नेहमी सोपानच्या भल्याचाच विचार केला. त्याला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केला. पावलोपावली त्याच्या चुका आमच्या पोटाशी घेतल्या. अख्खा भूत जीवावर उठला. आहो, एवढे वाईट आहोत का आपण? काय चुकलं आपलं? कुठे कमी पडलो? आता हे सगळे प्रश्न वरती जाऊन देवालाच विचार. आज चला, चाल. उडवायची मुडकी. काही लोक दुसऱ्यांचं आयुष्य पाला पाचवा समजून फेकून देतात, संपवू पाहतात. सुंदरा, तू कधी पाहिलेस का कुठल्या झाडाला स्वतःची फांदी स्वतः सोडून फेकताना? नाही देवा, झाड जीर्ण झालं की फांद्या आपोआप गळून पडतात. वयोमान संपलं की. सुंदरे, कधी कुठल्या पक्षाने स्वतःची पंख स्वतः छाटलेली पाहिलंय का? नाही, कधीच नाही. जसे झाडाकरता फांदी, पक्ष्यांकरता पंख, तसेच माणसांकरता नाती असतात. पण माणूस स्वार्थापायी स्वतःची नाती स्वतः संपवून टाकतो. काही झालंय का स्वामी? म्हणजे कुणाच्या नातेवाईकांबाबत काही घातपात? काय हो कपिलाताई, काय झालं? कुणाशी तरी भांडून आलेल्या दिसताय. तुम्हाला कसं कळलं मी भांडून आले ते? अहो, तुमचा चेहराच सांगतोय. काय सांगू सुंदरा मावशी, अहो आपलाच एक सेवेकरी होता, त्याला मी अगदी नको नको ते बोलले, वाईट वाईट शब्द वापरले. नंतर मला कळलं की अहो चूक त्याची नव्हतीच, सगळी चूक होती ती माझीच होती. आणि त्याने ऐकून घेतलं सगळं. स्वामी, मला माझी चूक सुधारायची आहे. मी त्याला नको नको ते बोलले, वाईट शब्द वापरले. आता ते शब्द परत कसे घेऊ सांगा ना मला. एक काम कर, हे घे, ही टोपल्याशी वाऱ्यावर धर आणि विकरू दे पाला पाचोळा. स्वामी, हा पाला पाचोळा सगळीकडे विखरते मी, पण याचा आणि माझ्या प्रश्नाचा काय संबंध? सांगतोय ते कर, चल. हो. आता एक काम कर, या टोपलीत जेवढा पाला पाचोळा होता
तेवढा पुन्हा या टोपलीत गोळा कर. एकही पान कमी नाही आणि एकही पान जास्त नाही. स्वामी अहो कसे शक्य आहे? अहो आधीच इथे पालापाचोळा होता, आता ह्या टोपलीतला पालापाचोळा मी इथे विखुरल्यानंतर कसं शोधणार मी कोणता ह्या टोपलीत होता आणि कोणता आधीचा होता ते? हेच सांगायचं होतं आम्हाला. तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाही. कपिले, शब्द मनाला जखम करतात. माफी मागून त्यावर पुंकर घालता येते, पण झालेल्या वेदना नष्ट करता येत नाही. दुसऱ्याबद्दल वापरलेले वाईट शब्द, वाईट विचार आणि वाईट चिंतन मागे घेता येत नाही. कपिले, शब्द हे वाऱ्याप्रमाणे असतात. एकदा गेले की गेले. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 गोपाळ बुवा, मोरया गाणगापूरला जाऊन महिना झाला, अजून परत आला नाही. इतके दिवस तिथेच राहणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही सुंदरा मावशी, असं काहीच नाही. अस्थि विसर्जन करून एक दिवस सेवा करून परत येणार असं म्हणाले होते. मग दुसऱ्या कुठल्या तीर्थक्षेत्री जाणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही, तसंही काही नाही. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 1 महिनाभर झाला जाऊन त्यांना. आपले इथले काही सेवेकरी तिथे गेले होते, त्यांना मी सांगितलं होतं चौकशी करायला. ते परत आले आणि म्हणाले की मोरया भाऊ तिथे पोचलेच नाहीत म्हणून. मी स्वामींना याबद्दल सगळं सांगितलं, पण स्वामी काही बोललेच नाहीत. मी चिंतन करतो की मोरया घरी की मोरया नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. सोपनाचं ते चिंतन खरंच ठरलं का काय? थांबा गोपाळ बुवा, या पादुकांची पूजा मीच करणार आहे. त्या इकडे. अहो पण ही जबाबदारी मोरया भाऊनी माझ्यावर सोपवली आहे. मोरया आता कधी येईल हे माहिती नाही. मुळात तो येईलच की नाही हेच माहिती नाही. परत येईल का नाही माहित नाही म्हणजे हे काय बोलतोयस तू सोपाना? मी काहीच बोलत नाही, पण सध्या गावात वेगवेगळ्या गोष्टी फिरतायत. कोणी असं म्हणतंय की दरोडेखोरांनी त्यांचा घातपात केला असेल. त्यांनी दोघांनी स्वतःला दत्तगुरूंना वाहून घेतलं असेल. आणि कसं आहे, 1 महिना आपण त्यांची वाट पाहिलीच आहे. आणि पादुकांच्या सेवेत मला आणखीन हेडसाळ नको आहे. तात्पुरती सोय म्हणून तुम्ही बोलताय ते मान्य केलं, तरी या पादुकांची. हे बघा, पादुकांची सेवा आता आमच्याच घरातला कोणीतरी एक व्यक्ती करणार आहे. आणि म्हणूनच या पादुका मी माझ्या घरी घेऊन चाललोय. अरे हे काय बोलतोयस तू?
हे बघ, तुला पादुका इथून घेऊन जाण्याचा अधिकार नाहीये. का नाही? कारण तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस. त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू. काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे. कारण तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस. त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू. काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे. काय? याला वरदान दिलंय आणि स्वामींनी? स्वामींचं वरदान खरं ठरणार हे माहीत असूनही तुम्ही असं चिंतन केलं? खोटं आहे सगळं. या बाई खोटं सांगतायत सगळं. हे बघ, मी स्वामी भक्त आहे. मी कधी खोटं बोलत नाही. पण तुझ्यासारखा भाऊ कुणालाही मिळायला नको अशी स्वामी देवांकडे प्रार्थना करेन मी. तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काय घडलंय हे कोणालाच माहित नाही. पण स्वामींचं वरदान खरं ठरणार हे मात्र नक्की. तेव्हा एक काम करा, स्वामींकडे परत जा आणि हे वरदान त्यांना परत घ्यायला सांगा. आणि तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काही विपरीत घडू नये अशी स्वामींना विनंती करा. मी काहीही परत घेणार नाहीये. अहो या थराला जाणं योग्य नाही. तुम्ही नशा करणं थांबवलं असतं, स्वार्थासाठी पादुकांचा गैरवापर करणार नाही असं आश्वासन दिलं असतं, तर भाऊजींनी स्वतःहून पादुका तुमच्या स्वाधीन केल्या असत्या. हे बघ सुमित्रा, मला कोणाच्याही उपकाराची गरज नाहीये. या पादुकांवर माझा हक्क आहे आणि नियतीने तो मला दिलेला आहे. हे घे, पकड. ओ बाजूला वा. वेळी सुधारणा कर, प्रायश्चित्त घे, पश्चाताप व्यक्त कर. अरे स्वतःच्या अनुभवाने सांगते रे मी. आपण केलेली कर्म पाप फिरून आपल्याकडेच येतात. ती भोगावीही लागतात आणि फेडावीही लागतात. ते काय भोगायचं ते मी भोगून घेईन. तुम्ही मला शिकवू नका. ए चल ग. थांब. हे बघ, तू पादुका घेऊन जाऊ शकत नाहीस. माझ्यातल्या वाईट माणसाला उकसवू नका आणि मला काहीतरी वेडवाकडं करायला लावू नका. हे बघ, मी मावशी हे काहीही करू शकतात. तुम्हाला काही झालं तर कृपा करून जाऊ द्या त्यांना. सुमित्रा, समजाव तुझ्या नवऱ्याला. आपल्या कर्माचं फळ कधी कुठे कसं भोगावं लागेल ना, सांगता येत नाही. आणि ते भोगण्याची क्षमता तुझ्या नवऱ्यात आहे असं मला वाटतं.
घ्या 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 नुसतं. सगळे घ्यायला फक्त पुढे असतात. आमचं चुकलं रे की आम्ही तुम्हाला वाचा दिली नाही. जर तुम्हाला वाचा दिली असती तर सांगितलं असतं की समजावं या सगळ्यांना. अरे या सूर्याकडून फक्त प्रकाश घेतात, पण बोध, शिक्षण आणि वृत्ती ती मात्र घेत नाही. स्वामी 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 मी पूर्णपणे हताश झालोय. मी एक गरीब आहे आणि या गरिबीला कंटाळलोय. मी गरीब का आहे स्वामी? कारण तुला फक्त घेता येतं, देता येत नाही म्हणून गरीब असतो. म्हणजे मी कोणाला काय देणार स्वामी? माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाहीये. काय देणार? या कपिलाची विचारपूस कर. 2 गोड शब्द बोल हिच्याशी. काय कपिला ताई, सगळं बरं आहे ना? कामाचा फार त्रास तर नाही ना? हो हा. बरं आहे बरं आहे. जा त्या माणसाची मदत कर. अरे त्याच्याकडे पाहून जरा स्मित कर. स्वामी तुम्ही हे सगळं याला का सांगितलं करायला? काय रे, तुझ्याकडे गोड बोलण्याकरता 2 शब्द आहेत, कष्ट करण्याची तयारी आहे, स्मित हास्य आहे, आणि तरी म्हणतोस काय देणार? अरे दान म्हणजे फक्त धन नाही, स्मितदान, शब्ददान, श्रमदान आणि इतरांकरता केलेली कुठलीही गोष्ट सगळ्यात मोठं दान असतंय, लक्षात ठेव. अरे आधी द्यायला शिका, मग तुला कधी काही मागण्याची गरज पडणार नाही. परिस्थितीमुळे आलेली गरिबी एक वेळ जाऊ शकते आणि ती कधी ना कधी दूर होतेच, पण मनाची आणि विचारांची गरिबी आधी ती दूर करावी लागते. जा त्या झाडाला मिठी मार. या सूर्याकडून, या झाडाकडून शिका, द्यायला शिका. आणि लक्षात ठेव, जो द्यायला शिकतो त्यालाच मागण्याचा अधिकार असतो, ओरबाडणाऱ्याला नाही. हो स्वामी, आजपासून माझ्याकडे जे काही आहे मी ते द्यायला सुरुवात करणार. खरंय स्वामी देवा, देणं शिकलं की दारिद्र्य संपतं. नाहीतर माणूस असूनही माणूस की गरीबच राहते. तुला कळत रे लगेच, पण सोपानला समजावं नाही, कळत नाही. तो पादुका घेऊन निघालाय, पण त्याला कळत नाही की त्याने काय गमावलंय आणि या पुढे काय गमावणार आहे ते. शिव शंकर शंभा. चला, शेवटी पादुका माझ्या घरी आल्याच.
अरे आमच्या भक्तांनी त्यांचे भोग भोगले, आता तुझ्या कर्माची फळ तू भोग. तुझा अट्टहास आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू जे करतोयस त्यातून तुला क्षणिक आनंद मिळतोय, पण लक्षात ठेव हा आनंद फार काळ टिकणार नाही. स्वतःच्या सुखाची पायाभरणी जर दुसऱ्यांच्या दुःखावर अवलंबून असेल तर ते सुख कधी उभं राहत नाही, त्यातून कुचतं. आज तुला वाटतंय की तू जिंकलास, पण लक्षात ठेव स्वार्थाचा विजय हा नेहमी स्वतःचा पराभव घेऊन येतो. दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन ही स्वरासाची सुरुवात आहे. जो दुसऱ्यासाठी अंधाराची प्रार्थना करतो तो स्वतःच्या आयुष्याचा दिवा स्वतःच विझवतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. चल, माझी आता सगळी विवंचना संपली. आता मला गडगंज श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आता दाखवतो हे जग, हे गाव, हे सगळेच. अहो ऐका ना. ऐका. अहो अगं काय झालं? पोटात खूप दुखायला लागलंय. बस. अगं ऐका. अहो खूप दुखतंय. ऐका. आई काय होते तुला? बाबा बघा ना आई कशी करतीये. सुमित्रा काय होते तुला? अहो अचानक पोटात दुखायला लागले. बहुतेक गोळा फिरतोय. अगं आता तर ठीक होतीस तू, काय झालंय तुला? बाबा आईला काय झालंय? अगं काय होतंय? हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. अहो खूप दुखतंय, वाचवा मला. पेटीतूनच आवाज येतोय. अगं पण पोटात का दुखतंय तुझ्या? माहित नाही कशामुळे दुखतंय, पण खूप दुखतंय. ऐका. काहीतरी करा ना. हो 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 बाळा हो. मी वैद्यविवांना बोलावून आणतो. तू इथे आईजवळ थांबा बाळा. मी आलोच. अहो थांबा. बहुतेक हे आजारपणामुळे दुखत नाहीये. मग तुम्ही चुकीच्या मार्गाने पादुका घरात घेऊन आलाय, त्यामुळे मला त्रास होतोय. सुमित्रा, मला असं वाटलं होतं तुझ्या खरंच पोटात दुखतंय, पण मी पादुका परत नेऊन ठेवाव्यात म्हणून हे सगळं नाटक करतेस का तू? मी नाटक करत नाहीये. हे बघ सुमित्रा, मला फसू नकोस. पादुका आपल्या घरात आल्यात आणि त्या आता घरातच राहतील. काहीही झालं तरी सुद्धा. आमचा जीव गेला तरी? हो, जीव गेला तरी सुद्धा.
सुमित्रा हे नाटक बंद कर आणि कामाला लाग. अहो मी नाटक करत नाहीये. सुमित्रा हे नाटक बंद कर आता. आणि हे बघ, गावात घरात घरात जाऊन सांग की पादुका आता आपल्याकडे आलेल्या आहेत. लोक दर्शनाला येतील, तयारीला लाग. आणि हे बघ, मला विरोध करू नकोस, मला सोबत कर. या पादुकांच्या माध्यमातून आपण आता बक्कळ पैसा कमवू. अगं, दागिन्याने मडवेन मी तुला. राणीसारखी मिरवशील तू. ऐक माझं, लाग तयारीला, जा. आई आई काळजी करू नकोस, मी इथेच आहे. स्वामी 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 यांना सद्बुद्धी द्या. आई लोकांना सद्बुद्धी द्यायला बसलो होता मी इथे. सुमित्रा, सुमित्रा, अगं हे नाटक थांबव. उठ पहिले. अगं उठ, अगं उठ ना. बाबा, आईला काहीतरी झालंय, मी जाऊन वैद्यांना बोलून आणतो. गणू, गणू ऐक माझं, मी जातो. गणू, हे गणू, 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 हे गणू, गणू, अरे डोळे उघड, काय झालंय तुला? गणू, गणू. हे दोघं नाटक करतायत का? मला फसवतायत का? गणू, हे गणू, बाळा, बाळा डोळे उघड. गणू, हे बघ उठ, हे बघ, नाहीतर मी शिक्षा करेन ना. गणू. नाही, हे नाटक वाटत नाही. श्वास तर चालू आहे. म्हणजे वैद्य बुवा. कुणी आहे का? वैद्यभुवांना बोलवावं लागेल. कुणी आहे का? हे गणू, गणू, बाळा तुला काय नाही होणार. मी आहे ना, मी आहे ना. गणू, गणू. गणू. स्वामी, तुमच्याकडे ही धनाची पेटी? पण तुम्ही तर सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय ना, मग ही धनाची पेटी? तुम्हालाही धनाचा मोह आवरता येत नाहीये ना? मला आपले सगळेजण बोलतात मग की कपिले, तू धनाच्या मागे धावतेस सारखी. हो कपिलाताई, स्वामी देवांकडची पेटी पाहून तुमच्या मनाला हवा तोच अर्थ काढू नका. अहो, संपत्ती डोळ्याला दिसते, पण भक्ती ही अंतःकरणाला जाणवते. संपत्ती आयुष्य जगायला मदत करते, पण भक्ती आयुष्याला नवी दिशा देते. संपत्तीमुळे माणूस मोठा वाटतो, पण भक्तीमुळे तो खराखुरा मोठा होतो. तेव्हा लक्षात ठेवा, संपत्ती नाही, भक्ती मोठी. कारण संपत्ती हरवली तर ती पुन्हा कमावता येते, पण भक्ती हरवली तर माणूसच हरवून जातो. अगदी खरं बोललात. हा, अहो कपिलाताई, संपत्ती नाही तर नेहमी भक्तीच मोठी असते, लक्षात ठेवा. नाही का विराट, भक्ती मोठी नाही. भक्ती
संपत्ती करणारे माणसं किती आहेत सांगा बघू? अगदी थोडीशी. पण संपत्ती मागे जाणारी माणसं हजारो मिळतील. त्यामुळे माझ्या लेखी संपत्ती फार महत्वाची आहे. मोठी तीच जी मन शुद्ध करते. नाही, मोठं ते जे आयुष्य सुधारतं. अहो असं का? कपिले, चल आमच्या बरोबर. तुला दाखवतो संपत्ती मोठी की भक्ती. उत्तर शब्दात नाही, अनुभवात आहे. श्री स्वामी समर्थ. आज तुमचं दर्शन घडलं, भाग्यच उजळलं आमचं. अरे स्वामी प्रसन्न झालेत, सोन्याचे नाणी उधळतायत. अरे माझे रे. अरे अरे थांबा, काय करताय तुम्ही हे? अरे थांबा. ही नाणी माझी आहेत. हे माझं आहे. मला पाहिजे. अहो थांबा, काय करताय तुम्ही? अरे माझे थांब. स्वामींची मुख्य सेवेकरी मी आहे, त्यामुळे माझा अधिकार पहिला. तू बाजूला हो रे. अरे हो. सोडी माझं आहे. थांब, तुला दाखवतोच माझा इंगा आता. अरे थांबा थांबा. अरे काय करताय तुम्ही? हे वेळ लागलाय का तुम्हाला? अरे थांबा थांबा ना. स्वामी देवा, देवा यांना थांबवा, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल देवा. बस. अरे भांडताय काय? एकदा बघा तरी हातात काय ते.
नाणी कुठे गेली? चाफ्याची फुलं झाली त्याची. अरे हे तर सोन्याची नाणी नाही आहेत. जर आपापसात भांडण्यापेक्षा समजूतदारीने वागला असतात तर प्रत्येकाच्या वाट्याला किमान एक एक नाणं तरी आला असता. अरे मी कृपा केली, पण ती कृपा घेण्याकरता पात्रता लागते. चूक झाली स्वामी, माफ करा. आम्हाला ना आधी कळायला हवं होतं. हा बुवा विनाकारण आमचीच परीक्षा घेत असतो नेहमी. स्वामी, अहो संपत्ती ही माणसाला खरंच किती खालच्या पातळीवर घेऊन जाते ना. पाहिलंच कपिले, संपत्तीच्या मागे धावणाऱ्यांची काय अवस्था होते. अगं ज्या क्षणी आम्ही इथे आलो त्या क्षणी यांच्या मनात भक्ती होती. भक्ती होती म्हणून समाधान होतं, पण ज्या क्षणी धन दिसलं त्या क्षणी भक्ती मागे पडली आणि स्वार्थ पुढे आला. संपत्ती कलह निर्माण करते आणि भक्ती समाधान देते. लक्षात ठेवा, संपत्ती नाही तर भक्ती मोठी. आमच्या मोर्या करता भक्ती मोठी होती आणि सोपान करता संपत्ती. मात्र आता त्याचे डोळे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. शिवशंकर शंभो. वैद्य बुवा, तुम्ही औषध देऊन ही शुद्धीवर येत नाहीयेत. ही शुद्धीत येतील ना, ते ठीक होतील ना. घाबरण्यासारखं काही नाही ना. थोड्या वेळात दोघांना शुद्ध येईल. पण वैद्य बुवा, सुमित्राला काय झालं? कालपर्यंत ठीक होती, आज असं अचानक. तपासांती मी एवढं सांगू शकतो, हिला पोटाचा विकार झालाय. पोटाचा विकार? पण हे असं अचानक कसं झालं? हे सांगू शकत नाही, पण हा आजार अत्यंत गंभीर आहे. हा, मग तुम्ही उपचार करा ना. हे बघा, यांना बरं करा तुम्ही, बरं करा. खूप उशीर झालाय सोपान भाऊ. उशीर झालाय म्हणजे? तुम्ही मनाची तयारी ठेवा. हो, कसली तयारी? या आजारावर कुठलंही औषध नाही. यांच्याजवळ फार कमी दिवस राहिले. हो नाही, हो हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. हे सत्य आहे सोपान भाऊ.
आणि हे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. धीर ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. नाही 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 सुमित्रा. वैदी बुवा, माझ्या मुलाचं काय? गणू बरा होईल ना? त्याला काय झालंय बघा ना. तो शुद्धीवर आल्यावरच मी नेमकं काय ते सांगू शकतो. आपण वाट पाहू. गणू, ए गणू, गणू. स्वामी देवा, तुम्ही किती छान समजावून सांगितलं भक्तीचं महत्व. कपिलाताई, विचार बदला. अहो, मला उपरती यायला एवढा वेळ लागला. तुम्ही एवढा वेळ नका घेऊ. बदला स्वतःला. वेळेला गृहीत धरू नका, आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही आहोत तोवर शहाणे व्हा. आम्ही आहोत तोवर शहाणे व्हा. जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है. स्वामी, आम्ही शहाणे झालोय. आम्हाला पटलंय संपत्तीच्या नाही भक्तीच्या मार्गावर धावायचं. तुम्हाला वाटतं तुम्ही धनवान नाही आहात. तुम्हा प्रत्येकाच्या धनाच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. प्रत्येकाने या पेटीत हात ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि जो कोणी योग्य उत्तर देईल त्याची इच्छा पूर्ण होईल. आम्हाला सांगा, धन म्हणजे नेमकं काय? सोनं, पैसा, स्वामी, हिरे, माणिक, मोती असं काही? जमीन,
चुकताय तुम्ही. अरे खरं धन म्हणजे वेळ, आरोग्य आणि नाती. किती धन असलं तरी गेलेली वेळ परत आणता येत नाही किंवा पुढची वेळ आगाऊ विकत घेता येत नाही. किती धन असलं तरी दुसरं शरीर विकत घेता येत नाही आणि किती धन असलं तरी दुरावलेली नाती पुन्हा जोडता येत नाहीत. आणि तुमच्याकडे या तीनही गोष्टी आहेत, वेळ, आरोग्य आणि नाते. आणि त्यावर तुम्ही आमचे भक्त आहात, आमच्या कृपेस पात्र आहात. अजून काय होय? आणि सोपाला नेमकं हेच कळत नाहीये. जेव्हा हेच धन त्याच्या हातून निसटू लागेल तेव्हा त्याला त्याची खरी किंमत कळेल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुमित्रा, अगं डोळे उघड. गणू, ए गणू बाळा, बाळा उठणार आहे. ए सुमित्रा, अगं डोळे उघड. उठ ना सुमित्रा, काय झालं ग तुला? सुमित्रा, हे गणू बाळा, हे बाळा उठ ना. हे बघ तुझा बाबा इथे बसलाय ना. उठ ना रे बाळा, उठ ना. बाबा, गणू, गणू. देवा, तुझे लाख लाख आभार आहेत रे. हे गणू बाळा, बाळा हे बघ बाबा इथे बसलाय. बाळा डोळे उघड, उघड उघड डोळे उघड बाळा. बाबा मला काही दिसत नाहीये, अंधारच आहे. अरे बाळा, तू बेशुद्ध होत असता म्हणून ना डोळ्यांवर अंधारी आली असेल. तू डोळे सोळ बघू. सोड. हा बाबा मला खरंच काही दिसत नाहीये, फक्त तुमचा आवाज येतोय. हो वैद्य बुवा. हो 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 हो. हे काय झालंय? अहो माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. हो माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. त्याच्या डोक्याला जोराचा मार लागलाय. त्याच्या मेंदूची नस दबली गेलीये त्यामुळे. हो नाही, हो नाही. अहो तुम्ही उपचार करा ना, त्याला बरं करा. हो तुम्ही बरं करा, त्याला बरं करा. माफ करा, पण याची दृष्टी आता कायमची गेली, ती आता येणार नाही. नाही नाही, हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय. हे शक्य नाहीये. बाबा आता मी पुन्हा बघू नाही शकत, मी आंधळा झालो. नाही नाही बाळा, नाही. तुझा बाबा आहे ना, तुला बरं करेल. सोपान भाऊ, आपल्या हातात काही नाही. हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल. नाही नाही नाही, नाही होऊ शकत. मोर्याचा आवाज.
स्वामी तुम्ही इथे आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईल. यही हमारा नया ठिकाना है. म्हणजे स्वामीदेव त्यांच्या समाधी स्थानावर आले. म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. स्वामी देवा ही जागा वेळ आली आहे सुंदरे. नाही देवा असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत देवा. शिवशंकर शंभा.